नागपूरमध्ये घडलेल्या एका कार अपघात प्रकरणावरून राज्यात नवा राजकीय वाद पेटला आहे। महागडी इलेक्ट्रॉनिक ऑडी कार चालवत असलेल्या मद्यधुंद अवस्थेतील चालकाने अनेक गाड्या उडवल्याच्या प्रकरणात सुषमा अंधारेंनी थेट भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं नाव घेतलंय। त्यानंतर आता या प्रकरणात बावनकुळेंनी अंधारेंचा आरोप फेटाळून लावताना गाडी त्यांच्या मुलाच्या नावावर असल्याचं मान्य केलं। या प्रकरणावरून ठाकरे गट आणि भाजप आमने सामने आल्याचं पाहायला मिळत आहे। हे प्रकरण नेमकं काय आहे आणि सुषमा अंधारे यांनी बावनकुळेंवर काय आरोप केलेत हे आधी पाहूयात। काल नागपूरच्या रामदासपेठ भागामध्ये रात्रीच्या 12:30 वाजता पांढऱ्या रंगाच्या ऑडीने 3 ते 4 गाड्यांना धडकवलं। सुदैवाने याच्या जीवितहानी झाली नाही, मात्र 150च्या स्पीडने चालणाऱ्या या गाडीने मद्यधुंद अवस्थेमध्ये ज्या पद्धतीने एक धुडगूस घातला त्यात कुणाचाही जीव जाऊ शकला असता। ज्या गाड्यांना ठोकलं त्या गाड्यांमध्ये असणारे लोक आणि इतर नागरिकांनी एकत्रित येऊन या ऑडीमधल्या दोघांना खाली उतरत भरपूर चोप दिला आणि त्यांना नजीकच्या पोलीस स्टेशनला नेलं। पोलिसांनी अर्थातच नेत्याचा मुलगा आहे म्हटल्यावर कंप्लेन लिहून घ्यायला टाळाटाळ केली, मात्र प्रचंड गदारोळ झाल्यानंतर पहाटे 4:30 वाजता ही तक्रार झाली। पण या तक्रारीमध्ये गाडीचा नंबर अजिबात नमूद केला गेला नाही। हे फार विशेष आहे की गाडीचा नंबरच आला नाही FIR मध्ये। शिवाजी कांबळे नावाच्या ज्या व्यक्तीने फिर्यादी म्हणून पुढे आला आणि त्याच्याकडून तो गाडीचा नंबर त्याच्यात लिहिला गेला नाही पोलिसांकडून। RTOने सुद्धा गाडी तपासली नाही। ज्या अर्थी एवढा गदारोळ झाला, मारहाण झाली, गोंधळ झाला, त्या अर्थी गाडीचा नंबर तर अनेक लोकांना लक्षात होता, पण पोलिसांनी तो नंबर नोंदवून घेतला नाही। ऑब्व्हियसली आता CCTV फुटेजचा पण प्रश्न कदाचित निर्माण होऊच शकतो, परंतु गाडीचा नंबर जो तिथल्या प्रत्यक्षदर्शींनी नोंदवला तो नंबर आहे MH31EK 3939। गाडी आहे प्रताप कामदार नावाच्या माणसाची। गाडीचा नंबर परत एकदा सांगितला पाहिजे, MH31EK 3939। मालक आहे प्रताप कामदार। गाडीची PUC नाही आहे, इन्शुरन्स नाही आहे, बरेचसे पेपर्स लॅप्स आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये RTOने पण काहीच केलं नाही, कारण साहजिक आहे बावनकुळे साहेबांचा मुलगा गाडीत आहे म्हटल्यावर कोण एवढी मोठी रिस्क उचलून कामगिरी करणार आहे बरं। होय, मी थेट चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे यांचं नाव घेते आणि हे माझं स्पष्ट म्हणणं आहे की संबंधित पोलीस स्टेशनने ही गाडी जमा करून या गाडीतली जी माणसं आहेत आणि प्रताप कामदार जो या गाडीचा मालक आहे याला सुद्धा ताब्यात घेणं गरजेचं आहे। सुषमा अंधारेंनी केलेल्या आरोपानंतर आणि शेअर केलेल्या व्हिडिओवर चंद्रशेखर बावनकुळेंनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। ते नेमकं काय म्हणाले तेही पहा। माझ्या मुलाच्या नावाने ती गाडी आहे आणि पोलिसांनी पूर्ण चौकशी केली पाहिजे, कुणालाही वेगळा न्याय लावू नये आणि पोलीस इन्क्वायरीमध्ये जे जे दोषी असतील त्यावर ती कारवाई केली पाहिजे। मी कुठल्याही पोलीस यंत्रणेच्या हातामध्ये बोललो नाही। त्यांना जे आढळेल CCTVमध्ये किंवा जे काही त्याच्यामध्ये गुन्हा दाखल होईल तो सर्वांसाठी न्यायासारखा असला पाहिजे, कोणी राजकारणाचा असो कोणी असो। पण मला जे वाटतं पोलिसांनी पूर्ण इन्क्वायरी केली पाहिजे, CCTV सर्व्हेलन्स तपासले पाहिजे आणि योग्य कारवाई केली पाहिजे। सुदैवाने या अपघातामध्ये परमेश्वराच्या कृपेने कुणालाही त्या ठिकाणी जीवितहानी किंवा काही झाली नाही। मी परमेश्वराचे आभार मानतो, पण ॲक्सिडेंट मात्र याची चौकशी झाली पाहिजे असं मला वाटतं। सुषमा अंधारे यांनी केलेल्या आरोपांनंतर बावनकुळेंनी दिलेल्या स्पष्टीकरणानंतर घटना नेमकी काय घडली होती आणि कारवाई काय झाली याचा खुलासा नागपूर पोलिसांनी केला आहे। काल मध्यरात्री एक अज्ञात वाहनाने पांढऱ्या कलरची गाडी होती, ती एवढं थोडं माहिती मिळालेली आहे पहिल्या स्टेजवर। त्या गाडीने 2 4 व्हीलर आणि 1 2 व्हीलरला रॅश ड्रायव्हिंग करत डॅश दिलेली होती। त्यामध्ये जखमी कोणी नव्हतं, पण गाड्यांचं नुकसान झालेलं होतं। तर आपण तक्रारदारांना पोलीस स्टेशनला बोलून त्यांची तक्रार नोंदवली, गुन्हा दाखल केला आणि 2 आरोपी त्याच्यामध्ये आपल्याला निष्पन्न झालेले आहे आणि त्यांचे मेडिकल करण्यात आलेलं आहे। पुढील पुराव्याच्या दृष्टीने आपण जे तपासात निष्पन्न होईल त्यानुसार पुढे योग्य ती कारवाई केली जाईल।